मम्मीने सांगितलं पप्पाला सांगून सरप्राईज. We are proud to honor your impressive milestone of reaching 1 lakh subscribers. Thank you. नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मिस्टर अँड मिसेस लंकेश्वर. सो आजचा व्लॉग काही असा आहे, एक पार्सल रिसीव होणार आहे आपल्याला, जे US वरून येणार आहे. येस येस येस, तुम्ही बरोबर विचार करताय. आपले थोड्या दिवसाआधीच 100K झालेत सबस्क्रायबर्स यूट्यूब चॅनलवर आणि सिल्वर प्ले बटन येणार आहे. मेसेज आला होता त्यांचा की आज डिलिव्हर होणार आहे. तर चला हा व्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. आणि जे नवीन आहेत चॅनलवरती, ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला. वाट बघतोय कधी येईल कधी येईल कधी येईल, कारण खूप दिवसांपासून, खूप महिन्यापासून आम्ही ह्या गोष्टीची वाट बघत होतो की कधी आपले 1 लाख सबस्क्रायबर्स कंप्लीट होईल, कधी सिल्वर प्ले बटन येईल. बघितलं होतं दुसऱ्यांचंच, पण आज स्वतःला भेटलंय तर खूप जास्त आनंद होतोय आणि ह्याच्या मागे खरंच खूप जास्त कष्ट आहे. सो फ्रेंड्स, आता जस्ट कॉल आला की एक पार्सल आलंय. ते वरती नाही आले का तर त्यांच्या गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम होता. सो आम्ही खाली चाललोय पार्सल रिसीव करायला. तर चला बघूया. सगळी कामं झालीत माझी घरातली करून. आता आम्ही वेट करतोय की कधी ह्यांनी येतील. त्यांना ना मी सांगितलं नाही आहे. दुपारी जे आपण सिल्वर प्ले बटन घेऊन आलो आणि नाही ते ओपन केलं आहे, तसंच ठेवलं आहे मी. मुलं खूप मागे लागलेत माझ्या की ती ओपन कर ओपन कर. मी पण इगरली वेट करते की कधी ओपन करू. पण कसं आहे, ती फॅमिली अचिव्हमेंट आहे, तर सगळे मिळून ओपन करण्यात काय वेगळीच मज्जा येईल. तर कारण आम्ही खूपच वेट करत होतो की कधी आपले 100K सबस्क्रायबर्स कंप्लीट होईल आणि कधी सिल्वर प्ले बटन येईल आपल्याकडे. आणि फायनली एक वन ऑफ द ड्रीम कम ट्रू झालं आहे. कारण खरंच एवढं इझी नाही आहे जेवढं वाटतं, त्याच्यामागे खूप कष्ट आहेत. तर फायनली आज आलं आहे आणि खूपच हॅपी आहेत आम्ही सगळे. तर आम्ही अजून सांगितलेलं नाही आहे त्यांना. थोड्या वेळा आधी मी कॉल केला होता, ते पोचत आलेत घरी, येतील एक 10 मिनिटात येतील. तर चला त्यांना ते आले ना की त्यांना सरप्राईज देऊयात आणि अनबॉक्सिंग व्हिडिओ आपण शूट करू. लेट्स गो. ते ना लिफ्टमधून आता बाहेर आलेत, बेल वाजेल, आता त्यांना सरप्राईज देऊयात. आधी दाखवणार नाही, बघूयात आता बेल वाजेल थोड्या वेळ. शूज काढत असतील ना. सरप्राईज. अरे वा, यूट्यूब प्ले बटन. सरप्राईज. अरे मिठाई आणली ना तोंड गोड करण्यासाठी. तुम्हाला कोणी सांगितलं? मी तर फोन केलाच नव्हता तुम्हाला. ओम, तू सांगितलं का रे? नाही. खरं सांग. नाही. ह्याने या छोटूने तू सांगितलं का रे? नेहमी असेच हे मुलं आहेत ना, सगळं स्पॉइल करून टाकतात, काहीच सरप्राईज ठेवत नाही.
म्हणजे नेहमीच आहे हे. कशाला सांगायचं रे तू पप्पांना? आणि मी मस्त मगाचपासून नाही अशी विचार करते, अरे यांना सरप्राईज देऊ. मस्त कधीच आपण वेट करत होतो सिल्वर बटन साठी, फायनली आलंय. त्याने मला सांगितलं फोनवर, पप्पा पप्पा आम्ही आताच खाली जाऊन आलो आणि बॉक्स आलाय. म्हटलं काय रे? तो म्हणतो त्याच्यावरती काहीतरी युट्यूब लिहिलंय. अच्छा, त्याने सांगितलं होतं तुमचं युट्यूब. काय रे, म्हणजे प्रत्येक त्याला जर मी सांगितलं पप्पाला सांगू नको सरप्राईज आहे, ते सुद्धा तो सांगणार पप्पा मम्मीने सांगितलंय पप्पाला सांगू नको सरप्राईज. असंच पाहिजे नाही का रे? सांगितलं पाहिजे ना. काय यार. पण ठीक आहे, परत कर. मी येतो. काय परत कर? जर रिएक्शन मी एकदा रिएक्शन देतो ना, परत जातो. हे इथे ठेवतो. आता थांब बघ, तुझा मूड नको ऑफ व्हायला, त्याला परत ओरडशील का रे बाबा? अरे नाही जात कुठे, थांब. अरे थांब ना, अरे थांब. हा बस तिथूनच या. हा बट नाही ड्रॉप उगा तुला दुःख नको. हा बर, आता मी परत लपवत्या. एक उघडा सिल्वर बटन आलं. यस, वाव. चला आता अनबॉक्सिंग करू. शॉप मध्ये आहे ना मी. थांब. अरे बाहेर चले एक काम कर, 50 रुपया काट ओवर एक्टिंग की वजह से. नाही तसं नाही होत. पण एनिवेज हे तरी फोटो बघितले ना तुम्ही, ह्याचा पण फोटो बिटो पाठवला मी. प्रूफ सगळं करतो. चला आता अनबॉक्सिंग करायचं. तुमचीच वाट बघत होतो आम्ही. चला आता अनबॉक्सिंग करूया. तर चला आता अनबॉक्स करूया. Head of YouTube, Neil Mohan, on 1 lakh subscriber. Yay! Okay, ह्याच्यानंतर एक कार्ड आहे. Congratulations on your subscribers milestone. हा एक कार्ड आहे. And finally wait is over. Finally. Yo. Yay! असं पकडायचं साईडनी. काय ग्लो आहे त्याचा. कसं वाटतंय? मस्त. Mr. and Mrs. Lankeshwar for passing 1 lakh subscribers. सिल्वर प्ले बटन अनबॉक्स केल्यानंतर थोडेसे फोटोज वगैरे आम्ही क्लिक केले होते. हात वर असे करा एक एक. तर फायनली आलं सिल्वर प्ले बटन. खूप
छान आहे ना, खूपच हॅपीनेस वाटते, खूप आनंद वाटतोय की फायनली हे अचीव केलं. एक्साइटमेंट संपली फायनली भेटल्यानंतर. फायनली दुपारपासून वेट करत होतो कधी येत. माझं लिटरली डोकं खाल्लं होतं, कधी येणार कधी येणार. थोडे मी देतोय. कसं वाटतंय पण भेटल्यानंतर? खूप छान, खूप फिलिंगच वेगळी आहे. मुलंही खूप खुश झाली. हो, खूपच खुश झाली. साईड दोघे पण खूपच डोकं खात. त्याच्यासोबत ही एक आहे रेकॉग्नाइज युअर टीम म्हणून, आणि एक कार्ड आहे छोटस, कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर सबस्क्रायबर माइलस्टोन. हा एक कार्ड आहे. आणि हे यूट्यूब कडून जे हेड ऑफ यूट्यूब आहेत नील मोहन, त्यांच्याकडून एक लेटर. तर चला हे रीड करून. कधी तुला वाटलं होतं का की युट्यूब वरती तू 1 लाख सबस्क्रायबर करू शकते? नाही ना, खरंच नव्हतं वाटलं. आणि युट्यूब तर आपण काही महिन्यांपूर्वीच आपण ऍक्टिव्ह झालो, तर काय आयडिया पण नव्हती. आणि जेव्हा आम्ही ऍक्टिव्ह व्हायला लागलो तेव्हा पण म्हणजे एवढं वाटलं नव्हतं की इतक्या लवकर म्हणजे तुमचं एवढं सपोर्ट भेटेल, एवढं प्रेम भेटेल आणि इतक्या लवकर आपण 100K अचीव्ह करू. जे काही झालं ते तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळेच, तुमच्यामुळेच इथपर्यंत पोहोचलोय आम्ही. आता अजूनही पुढे तुम्हीच पोहोचवाल. हा, तर चला हे रीड करून दाखवूयात. तर स्टार्टिंग असं आहे, डू यू रिमेंबर युअर फर्स्ट सबस्क्रायबर, युअर 100th और युअर 1000th सबस्क्रायबर. तर मला एक बोलायचं आहे, हे जे ह्यांनी लिहिलं आहे और युअर 1000th सबस्क्रायबर. तर जेव्हा आम्ही ही जी चॅनल स्टार्ट केली होती तर तेव्हा आय गेस 100च होते है ना सचिन? जेव्हा स्टार्ट केली होती तेव्हा हळूहळू म्हणजे फक्त 100वर येऊन थांबलं होतं आणि तिथून पुढे आम्ही सुरुवात केली व्हिडिओज टाकायची. तर जेव्हा 1000 सबस्क्रायबर्स झाले, आय थिंक 1000 आणि त्याच्यावरती 12 झाले होते काहीतरी, तेव्हा आठवलं की अरे टिकटॉकच्या वेळेस तर आपण एका चॅनलवर व्हिडिओज टाकले होते, काही शॉर्ट्स व्हिडिओ टाकले होते, जास्त नव्हते म्हणजे असे 5-6 काहीतरी असतील. आणि तेव्हा आम्ही सचिनच्या मोबाईलमध्ये बघितलं आणि तिथे आम्ही बघितलं शेट 3000 सबस्क्रायबर्स म्हणजे त्यांच्या चॅनलवर 3025 त्यांच्या चॅनलवर सबस्क्रायबर्स होते. आणि ही जी चॅनल आम्ही ओपन केली होती त्याच्यात फक्त 1000 सबस्क्रायबर्स होते. तर मला खूपच रडायला आलं होतं. मला असं वाटत होतं यार की तिथूनच जे 3000 सबस्क्रायबर्स आहेत तिथूनच जर कंटिन्यू केलं असतं तर म्हणजे त्या तारखेपर्यंत अजून खूप झाले असते सबस्क्रायबर्स. पण म्हणजे इकडे आम्ही स्टार्ट केलं आणि रिस्पॉन्स भेटत होता म्हणून आम्ही हीच चॅनल कंटिन्यू केली होती. तर चला पुढे वाचू. चान्सेस आर यू डू and we know that you will definitely remember your 1 lakh subscriber. Your fans may have found you while searching YouTube, learned about you through a friend, or maybe you showed up as a recommended video. No matter how they came to your channel, your audience stayed and their numbers increased because of you and the community you have built. We are proud to honor your impressive milestone of reaching 1 lakh subscribers with the Silver Creator Award. Congratulations. We know that you have many more stories to share with your community, and we know your fans can't wait for you to amaze them even more with your commitment and creativity. So keep creating, keep building. We can't wait to see what you will do next, and we are here to support you along the way. And who knows, when you reach your 1,000,000th subscriber, we may just write to you and ask, do you remember your 1 lakh subscribers? अंगावर काटे आले असे वाचता वाचता. तर ते पण करू आपण अचीव, जसे ह्याच्यात लिहिलंय की जेव्हा आपण 1 मिलियन सबस्क्रायबर्स रीच करू त्यावेळी ते परत आम्हाला हे पाठवतील. 1 मिलियनलाच आहे ना आय थिंक सो गोल्ड, 1 मिलियनला गोल्ड. हा, तर जसं इकडे लिहिलंय डू यू रिमेंबर युअर 1000 सबस्क्रायबर्स, तसंच त्यावेळी ते आम्हाला विचारतील डू यू रिमेंबर युअर 1 lakh सबस्क्रायबर्स. डू यू रिमेंबर युअर 100 and 1000. हा, तर असं हे
लेटर आहे. खूप छान आणि खूप प्राऊड फील होत आहे है ना सचिन? खूप छान वाटतंय ना. आणि या सगळ्यांमध्ये तुम्हा सर्वांचं प्रेम सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तुम्ही एवढा सपोर्ट केलं, आमच्या व्हिडिओजला लाईक केलं, शेअर केलं. आपले प्रोग्राम व्हिडिओ घरामध्येच असतात. हो, फॅमिली व्हिडिओ. बाहेर वेळच भेटत नाही जायला. टाइमच म्हणजे जो टाइम भेटतो त्या टाइम स्पॅन मध्ये आम्ही व्हिडिओज बनवतो. बऱ्याच जणांना वाटतं हे दिवसभर व्हिडिओ बनवतात का, तर असं नाही. आम्ही फावल्या वेळेत मीन्स सुट्टीच्या दिवशी फक्त व्हिडिओज बनवतो. हा, फक्त सॅटर्डे तेही बनवतो कारण तुम्ही प्रेम करता, तुम्हाला आवडतात म्हणून. आणि फॅमिली कॉमेडी कंटेंटच असतात. त्यात मुलांचंही खूप कष्ट आहेत खरं तर. आमच्यासोबत मुलंही कष्ट करतात, आपल्यापेक्षा जास्त त्यांचं. हो ऑफकोर्स. आणि त्यांना आवडतं ऍक्च्युली. साईशला तर खूप आवडतं ऍक्ट करायला. परत पाठवून द्यायचे नाही, ओरडत बसतात. आले बोलू नाही देत का, आवाज आहे बघा. हे फक्त बोलवायची वाट बघत असतात. या 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 चालू झाले आता. ही माहिती नाही बघ, चालू झाली राहिली. हाय करा. थँक्यू सो मच. असंच सपोर्ट करा, अजून सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा आणि कमेंट करा. नोटिफिकेशन मीना शिकवले. ओके, तर फर्स्ट जेव्हा आम्ही व्हिडिओज टाकत होतो शॉर्ट्स, तर म्हणजे 2 ते 3 शॉर्ट्स आय गेस ना मिलियन्स मध्ये गेले होते. एक तर होता तो मामाच्या पोरीचा, तो तर अजून त्याच्यावर कमेंट्स येत आहेत. आणि असेच काही मिलियन्स मध्ये गेले होते. त्याने जरा रीच वाढली अकाउंटची. आणि इंस्टाग्रामवर पण ऍक्च्युली खूप रिक्वेस्ट येतात अजून पण की तुम्ही ब्लॉग शूट करा डेली रुटीनचे किंवा तुमचे काही कॉमेडी. तर आमच्याकडे आधी खरंच वेळ नव्हता ब्लॉग म्हणजे लॉंग व्हिडिओ शूट करण्यासाठी, नव्हता ना वेळ. तो ऍक्च्युली शूट करणं म्हणजे एवढं अवघड नाहीये, तर त्याला एडिट करायला खूप वेळ जातो. म्हणजे जर तुम्ही विचार केला तर एक 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास व्हिडिओ जर एडिट करायचा झाला तर त्याला मोर दॅन 4 hours 5 hours जातात. एडिटिंगला खूप वेळ जातो कारण ते प्रॉपर एडिट, परत कुणाच्या भावना दुखवू नये, म्हणजे बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. नाहीतर आहेतच सगळे. खूप वेळ जातो एडिटिंगला. आणि जे अर्धा तास नाही, जे आम्ही रील शूट करतो तेच एकतर फक्त वीकेंड भेटतो आम्हाला सॅटर्डे संडे रील शूट करायला. ते पण सॅटर्डे संडे म्हणजे 2 सॅटर्डे आणि 4 संडे, त्याच्यामध्ये मग पब्लिक हॉलिडेज. मग याच्यात एवढं अकाउंट आम्ही असंच कसं तरी जबरदस्ती घेऊन चालल्यासारखं करतो. कारण की करण्याची इच्छा कधी होते जेव्हा तुम्हा लोकांना बघायला आवडतं. तुम्ही बघता म्हणून आम्ही बनवतो. तुम्ही नाही बघितले तर आम्ही कशाला बनवणार. म्हणजे तुमच्या प्रेमामुळेच आम्ही बनवतो. आणि असंच प्रेम सदैव मागे राहू द्या, पाठीमागे. आणि आता आम्ही ब्लॉग्स पण शूट करायला चालू केलेत. होम टूर जस्ट टाकलं होतं आम्ही, तर खूप छान रिस्पॉन्स भेटला होम टूरला. आणि आता म्हणजे ट्राय करेन की ऍटलिस्ट ऑल्टरनेट डेज तरी एक ब्लॉग आम्ही टाकू. आणि नंतर आमच्या अरेंज मॅरेजचा एक ब्लॉग टाकायचा. अरेंज मॅरेज, लव्ह स्टोरीसाठी पण खूप सारे डिमांड्स आहेत, खूप रिक्वेस्ट आहेत की लव्ह स्टोरी का, पण ह्यांनाच वेळ भेटत नाही. काय लव्ह प्लस अरेंज आहे. मला तर असं वाटतं झालीच का. तर असंच जसं शॉर्ट्सला सपोर्ट करताय तसंच ब्लॉगला पण सपोर्ट करा. असंच प्रेम सदैव सोबत राहू द्यात. आता आपण काहीतरी खाऊ. स्वीट आणलं होतं आता तुम्ही. पण साईने तुझा मूड ऑफ केला ना. साईने मूड ऑफ केला नाही, डबा हाफ केला. ऑलमोस्ट संपून टाकलाय मुलांनी. काजू कतली आणली होती. तर आमच्या सोबत तुम्हाला पण हे तुमच्यामुळेच
पॉसिबल झालंय. तर तुमच्यासाठी पण सगळं अख्खं बॉक्स संपवलं मुलांनी. दुसरा पण एक बॉक्स होता तो पण संपवला. तर चला हा ब्लॉग इथेच एंड करूया. आणि तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल मनापासून आभार. बरोबर ना? असंच प्रेम सदैव पाठीशी राहू द्या. आणि होप सो आपण पण असाच व्लॉग परत गोल्ड बटन साठी करूया. येस, लवकरच. म्हणजे आमची इच्छा आहे ऍक्च्युली खूप. आम्ही त्यासाठी सदैव प्रयत्न करू, खूप कष्ट घेऊ. फक्त तुमचं प्रेम सोबत पाहिजे. कारण की तुमच्या प्रेमाशिवाय काही शक्य नाहीये. मग आम्ही किती का कष्ट करेना. बरोबर. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. क्या बात आहे, क्या बात आहे. तर चला इथेच एंड करू हा ब्लॉग आणि लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू. टिल देन बाय बाय. हा पण ब्लॉग अपलोड करू म्हणजे सॉरी करणारच आपण. मी कधी करत नाही ना. एक जबरदस्ती बसवते बनवायला आणि तुम्ही बसलेच पाहिजे. तुम्ही हा ब्लॉग बनवायचा, तुमच्याशिवाय मी बनवू शकत नाही. मला नाही समज असं शांत बसून हॅलो फ्रेंड्स. माझं असं नाही. यो ये यस, हे आमची लाईफस्टाईल आहे ना. हो ना, मग करा ना असं यो यस. असंच करायचं, काही नाही. आणि लव्ह स्टोरीचं तर तुम्ही इमॅजिन करत होता किती मोठा ब्लॉग असणार आहे. मग तेव्हा कसं बसून, कारण तो तर मी एकटी काढणार नाही तो ब्लॉग. त्याच्यासाठी तुम्ही लागणारच. मी लागणार तिथे ऑफकोर्स. तुमचे फिलिंग्स माझे फिलिंग्स वेगळे आहेत ना. तुम्ही तुमचे फिलिंग्स सांगणार, मी माझे फिलिंग्स सांगणार. का मी का रडेल? मी तू नाही. चालेल, ठीक आहे. चला, म्हणून मला जास्त बोलायला नाही आवडत. अरे बस कर, रुलाएगा क्या? आणि बोलायला लावते ती. ऍक्च्युली टाइम खूप झालाय म्हणून मी मुद्दाम एक्सटेंड करतोय. बस एवढंच. तर फायनली सिल्वर प्ले बटन आल्यामुळे सचिनला पार्टी मागितली आणि सचिन म्हटलं चालेल ना, जाऊयात संध्याकाळी पार्टीला. आणि आम्ही सगळे आवरून बसलो होतो आणि फक्त मी आणि सचिन आलो आहे पार्सल घ्यायला. कारण मुलं अजिबात शांत बसत नाहीत हॉटेलमध्ये आणि पाऊस पण आहे. तर आणि माझा भाचा पण आला आहे, ओम, जे तुम्ही बघता डान्स व्हिडिओ आमचे. ओम पण आलेला आहे. तर एवढे सगळे पॉसिबल नव्हतं. आणि मेन म्हणजे मुलं शांत बसत नाही. सिया तर 5 मिनटात अख्खे टिश्यू संपवते. तर सचिनला खूप इरिटेट होतं म्हणून ना ते घेऊनच येत नाही. तर आता आम्ही पार्सल घ्यायला आलो. ते गेलेत आतमध्ये, आता येतील एक 5 मिनटात. सचिन आले. आले सचिन. आता घरी गेल्यावर मुलांना कसं शांत करायचं? मी तर पार्सल घेतले. तू काय घेतलंय? मी काहीच नाही घेतलंय. चला मग तुझं तू बघ. पण आपण पार्टी करणार होतो ना. माझं पार्टीचं घेतलं ना. तिचं अवघड आहे फक्त, माझं काही नाही आहे. मी पूर्णपणे प्लॅनिंगनुसार चालतो. बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा. आम्ही असंच वागतो. तू कसं वागतो? आता मुलांना जाऊन काय सांगणार मी, की मम्मी म्हटली की नको बाहेर जायला, तुम्ही खूप दंगा करता, तमाशा करता. नेहमी असेच चार्ज करतात मुलांना. सिया लगेच चार्ज होते. आता मी चॉकलेट घेते. हाईट म्हणजे मी त्यांना बोलणार की मम्मी तर खायलाही नका घेऊ म्हटलं. मम्मीच कशी तर रिक्वेस्ट केली मम्मीला की नाही रे, मुलांना आपण पार्टीला घेऊन जाणार होतो, त्यांनी आवरलंय, मग त्यांना असं नाही करायचं. मग कसं तरी रिक्वेस्ट केलं आणि मग आलो. छानच आहे एकदम. बघा ना किती असं डोक्यात ठेवलंय, कधी काय बोलायचं, कधी काय. 100% तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेलच. कसं आहे चार्ज कसं करायचं मुलांना ते माझ्याकडनं शिका. मी खूप चांगल्या प्रकारे चार्ज ट्रेनिंग आहे फुल चार्ज एकदम. साई नाही पण सिया गेले मागचे 4-5 दिवस ती फक्त माझ्यासोबतच राहते. हो, मी यांना तेच विचारते नक्की काय तिच्या कानात काहीतरी बोलले होते. तेव्हापासून ती हलतच नाही यांच्याकडून. आणि अजून मला माहिती नाही काय बोलले होते. काय नाही, सिक्रेट कोणाला सांगायचं नसतं. आता मुलांची मज्जा बघायची. त्यांना घेऊन न गेल्यामुळे कसे फुगून बसले ते असते. होप छोटा
काय झालं ताई? काय केलं निरालीला तू? काय झालं बाळा? माहिती नाही आता ती काय ती म्हणत होती की मला मम्मी पप्पांना फोन लावायचा म्हणलं घे अजून फोनच लागत नव्हता रडायला लागली अरे सिया इकडे बघ. तर ह्यांनी सांगितल्याप्रमाणे रुसली होती ती, रडत होती. पण मला ॲक्च्युली बरं पण नव्हतं, तर आम्ही डॉक्टरकडे पण गेलो होतो. मम्मी जेव्हा तिला गोळ्या दाखवले की डॉक्टरकडून आले तेव्हा ती शांत झाली. आणि छोटीशी आम्ही एक पार्टी केली. ओम म्हणत होता पार्टी पाहिजे मामा मामी. मग आम्ही पनीरची भाजी आणि काय होतं दम आलू होतं, रोटी आणि जिरा राईस आणलं होतं आणि पापड घरीच फ्राय केले होते मी. तर अशा प्रकारे छोटंसं सेलिब्रेशन केलं घरातल्या घरात. आणि हा व्लॉग इथेच फायनली एंड करूयात आणि भेटू आपण परत लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर चला, टिल देन टाटा, बाय बाय, गुड बाय. आणि परत एकदा थँक्यू सो मच. असंच सपोर्ट आणि असंच प्रेम असू द्यात. चला भेटूयात लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये.